Hello students, welcome to online classes of 12th Science. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाजश्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे आर्ट्स साइंस एंड कॉमर्स कॉलेज नामपुर नासिक. I am a math teacher देसले अरबी. Class 12th Science, subject Mathematics, chapter first Mathematical Logic. Let us study point first statement and its truth value. Point second logical connective compound statements. Point third truth tables, negation of statements and compound statements. Point 4 statement pattern, logical equivalents. Point 5 tautology, contradiction and contingency. Definition of statement an assertive sentence which is either true or false but not both simultaneously is called statement. Statements are denoted by small letters p, q, r, etc. कुठलंही निश्चित वाक्य एकतर ते काय असतं ट्रू सत्य किंवा असत्य असतं त्याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट each statement is either true or false. If a statement is true then its truth value is capital T. If the statement is false then its truth value is capital F. For example, following sentences are statement. Example first, Mumbai is the capital of Maharashtra. Second example आपण घेतले 2 + 3 = 7. Third example, every triangle has 3 sides. Fourth example is sum of two even number is an even number. आपल्याला मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी हे आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली तर ती ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू कॅपिटल टी लिहायचं. आणि 2 + 3 = आपल्याला 5 माहिती आहे. आपण इथे घेताना 2 + 3 = काय घेतलं 7. हे काय स्टेटमेंट आहे पण ते स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला एफ लिहिता येईल. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, कुठल्याही ट्रायंगलला 3च साइड असतात म्हणून ते पण स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट काय असतं ट्रू असतं. सम ऑफ टू इव्हन नंबर इज अन इव्हन नंबर, दोन इव्हन नंबरची ऍडिशन केली ते पण काय असतं इव्हन नंबर. म्हणजे आपण स्टेटमेंटची डेफिनेशन अगोदर काय घेतली होती अन ऍसिडिटी सेंटेन्सेस व्हिच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकतर ते काय असतं सत्य असतं किंवा असत्य असतं म्हणून आपण ते स्टेटमेंट हे एक्झाम्पल जे घेतले आपण ते एक्झाम्पल काय होते स्टेटमेंट होते. नोट दॅट इंटरगेटिव्ह प्रश्नार्थक असेल, एक्सप्लेनेटरी उद्गारवाचक असेल, कमांड, ऑर्डर ज्याच्यामध्ये ऑर्डर केले असेल, रिक्वेस्ट, सजेशन, इम्पेरेटिव्ह अज्ञार्थक, ओपन सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे प्रश्नार्थक असेल, उद्गारवाचक असेल, ज्याच्यात कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट असेल, इम्पेरेटिव्ह असेल, ओपन सेंटेन्स त्याला काय म्हणतात त्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. फॉर एक्झाम्पल बा पहिलं एक्झाम्पल आपण इथे घेतलं प्लीज गिव्ह युअर पेन, याच्यात काय केले रिक्वेस्ट केले म्हणून ते आर नॉट अ स्टेटमेंट. सेकंड एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम, ते कुठलं आहे इंटिग्रेटिव्ह प्रश्नार्थक असल्यामुळे ते पण स्टेटमेंट नाही. थर्ड एक्झाम्पल व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, ते कुठल्या टाईपचे एक्सप्लेनेटरी. ओपन द विंडो ते ऑर्डर केले आर नॉट अ स्टेटमेंट. x + 5 = 9 हे पुढचं जे एक्झाम्पल दिले हे काय ओपन सेंटेन्स. याच्यात जर x = आपल्याला काही व्हॅल्यू दिली असती फॉर एक्झाम्पल x = 4 दिलं असतं 4 + 5 = काय असतं 9 मग ते स्टेटमेंट राहिलं असतं ते स्टेटमेंट काय असतं ट्रू आलं असतं. किंवा इथे x = आता 5 दिलं 5 + 5 काय तर 10 होतं मग ते स्टेटमेंट झालं असतं पण ते काय आलं असतं फॉल्स असतं. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू दिली नाही म्हणून ते काय ओपन सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. Example, which of the sentences are statement in logic? Write down the truth value of the statements. First example, 3 × 7 = 21. It is a statement which is true, hence truth value is capital T. आपल्याला माहिती आहे 3 × 7 = 21 होतात म्हणून ते काय स्टेटमेंट आहे ते सत्य आहे म्हणून ते ट्रूथ व्हॅल्यू आपण काय घेतली कॅपिटल T. व्हॉट आर यू डुईंग, इट इज एन इंटरगेटिव्ह सेंटेन्स, ते प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. थर्ड एक्झाम्पल आहे मॅथमॅटिक्स इज इझी सब्जेक्ट, इट इज ओपन सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. कारण काही विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट सब्जेक्ट, काहींना तो अवघड वाटत असेल म्हणून ते पण ओपन स्टेटमेंट आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट. फोर्थ एक्झाम्पल घेतलं द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. कुठल्याही प्राईम नंबरचा स्क्वेअर प्राईम नंबर येत नाही. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर,
कुठलाही रिअल नंबर हा काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो, म्हणून ते काय स्टेटमेंट आहे विच इज ट्रू, हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. नोट दॅट एव्हरी स्टेटमेंट इज अ सेंटेन्स बट एव्हरी सेंटेन्सेस इज नॉट स्टेटमेंट. कुठलंही स्टेटमेंट काय असतं, सेंटेन्स असतं, पण कुठलंही सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. Next point, logical connective. The words or phrases which are used to connect two statements is called logical connective. In mathematical logic, there are 5 logical connectives. And, or, if then, if and only if not. Next definition, compound statement. A combination of two or more simple statements, then it is called a compound statement. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वाक्य एकत्र आले त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. टेबल फार महत्वाचं आहे. या ठिकाणी कॉलम टाकले आपण. फर्स्ट कॉलम मध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट, सेकंड कॉलम मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह, थर्ड कॉलम मध्ये सिम्बॉल, फोर्थ कॉलम मध्ये सिम्बॉलिक फॉर्म आणि त्यासाठी कुठली प्रॉपर्टी येते. फर्स्ट कंजंक्शन, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड, दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन करताना त्या ठिकाणी आपण अँड लिहित असतो. सिम्बॉल या पद्धतीने उलटा व्ही असतो. सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. प्रॉपर्टी बोथ आर ट्रू देन इट इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. दोघं जर पी आणि क्यू जर ट्रू असतील तरच ट्रू लिहा, अदरवाइज इज काय लिहायचे, फॉल्स लिहायचे. सेकंड डिस्जंक्शन, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन करताना त्या ठिकाणी ऑर असतं. सिम्बॉल या टाइपमध्ये व्ही असतो. सिम्बॉलिक फॉर्म पी ऑर क्यू. इथे प्रॉपर्टी बोथ आर फॉल्स देन इट इज फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. दोघं जर पी आणि क्यू फॉल्स असतील तर फॉल्स लिहा, अदरवाइज काय लिहायचे, ट्रू लिहायचे. थर्ड आहे कंडिशनल, त्याला दुसरं नाव आहे इम्प्लिकेशन. लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन, दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन करताना इफ देनचा वापर केला असतो. सिम्बॉल या टाइपमध्ये एरो असतो. सिम्बॉलिक फॉर्म पी देन क्यू. प्रॉपर्टी पी देन क्यू इज फॉल्स ओनली पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. पी ट्रू पाहिजे आणि क्यू जर फॉल्स असेल तर फॉल्स लिहा, अदर इट इज ट्रू. म्हणजे स्टार्टिंगची व्हॅल्यू टी, नंतरची व्हॅल्यू जर एफ असेल तरच फॉल्स लिहायचे, अदरवाइज ट्रू लिहायचे. नेक्स्ट बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली, दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन करताना त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह आपण इफ अँड ओनली घेतो. सिम्बॉल आहे या टाइपमध्ये दोघं सेने एरो असतो. सिम्बॉलिक फॉर्म पी इफ अँड ओनली क्यू. प्रॉपर्टी बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन इट इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू पी आणि क्यूच्या व्हॅल्यू सेम असतील, सारखे असतील तर काय लिहायचे, ट्रू लिहायचे, अदरवाइज इट इज फॉल्स लिहायचे. नेक्स्ट निगेशन, लॉजिकल कनेक्टिव्ह नॉट. सिम्बॉल या टाइपमध्ये जसं आपण एस लिहितो तसे इथे उलटा एस लिहिलेलं आहे. सिम्बॉलिक फॉर्म निगेशन ऑफ पी. इफ पी इज ट्रू देन निगेशन ऑफ पी काय लिहायचे, फॉल्स. जर पी ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स द्या. पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी काय लिहायचे, ट्रू लिहायचे. ट्रूथ टेबल. और कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, and negation. या ठिकाणी स्टेटमेंट आपण पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, नंतर आपण कंजंक्शन घेतोय पी अँड क्यू. पुढच्या कॉलमला डिस्जंक्शन पी और क्यू. नेक्स्ट कंडिशनल,
P then Q. By conditional P P and only. या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट असतील तर चार ट्रूथ टेबल घेतो आपण. फर्स्ट कॉलम मध्ये टी टी एफ क्यू मध्ये अल्टरनेट टी एफ टी एफ. पीचं निगेशन करायचे. निगेशन मध्ये सांगितलं तुम्हाला टी असेल तर एफ लिहितो आपण आणि एफ असेल तर टी लिहितो. एफ एफ टी टी. क्यूचं निगेशन करायचे. टी असेल तर एफ लिहायचे. एफ टी एफ. नेक्स्ट कॉलम आहे कंजंक्शनचा. कंजंक्शन मध्ये सांगितलं बोथ आर ट्रू. दोघं जर पी आणि क्यू दोघं ट्रू असेल तरच ट्रू लिहा. अदर इट इज फॉल्स लिहायचं. बोथ आर ट्रू देन इट इज ट्रू. अदरवाइज काय लिहायचे फॉल्स लिहायचे. दोघं टी असतील तरच टी लिहायचे नाहीतर ती फॉल्स लिहायचे. डिसजंक्शन बोथ आर फॉल्स. दोघं फॉल्स असतील तर फॉल्स लिहा किंवा ऍटलिस्ट वन इज ट्रू. एक जरी ट्रू असेल तरी ट्रू लिहायचे. तर दोघं फॉल्स असतील तर फॉल्स लिहितो आपण. फर्स्ट व्हॅल्यू येते टी. सेकंडला टी येते. थर्डला टी येते आणि फोर्थला दोघं फॉल्स असल्यामुळे आपण इथे फॉल्स लिहितो. कंडिशनल. कंडिशनल मध्ये काय सांगितलं मी पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. स्टार्टिंगची व्हॅल्यू टी पाहिजे. नंतरची व्हॅल्यू जर एफ असेल तर एफ लिहायचे. अदरवाइज इज ट्रू लिहायचं. टी देन टी टी. टी देन एफ इथे एफ येईल. एफ देन टी इथे टी. एफ देन एफ. म्हणजे स्टार्टिंगची व्हॅल्यू टी नंतरची व्हॅल्यू एफ असेल तर एफ लिहा. अदरवाइज इज ट्रू लिहायचं. बाय कंडिशनल याच्यामध्ये बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सारखे असतील तर टी लिहायचं. बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय सेम आहे टी. इथे एफ. नेक्स्ट एफ आणि लास्ट दोघं सेम आहेत इथे. नेक्स्ट एक्झाम्पल. Express the following compound statement in symbolic form and write the truth values. Example first. 2 is an even number and 25 is a perfect square. या ठिकाणी लॉजिक कनेक्टिव्ह काय अँड आहे. या ठिकाणी दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. फर्स्ट सिंपल स्टेटमेंट आहे लेट पी 2 is an even number. सेकंड सिंपल स्टेटमेंट आहे क्यू 25 is a perfect square. 2 is an even number हे स्टेटमेंट काय ट्रू आहे and 25 is a perfect square. हे देखील स्टेटमेंट काय ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are T and T respectively. The given statement in symbolic form P and Q. P and Q. P is true and Q is also true. कंजंक्शन मध्ये दोघं जर ट्रू असेल तर आपण काय लिहितो ट्रू लिहितो. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल T. सेकंड एक्झाम्पल आहे मँगो इज फ्रुट्स और मिल्क इज व्हाइट. या ठिकाणी लॉजिक कनेक्टिव्ह काय आहे और डिसजंक्शन. या ठिकाणी दोन सिंपल स्टेटमेंट आहेत लेट पी मँगो इज फ्रुट्स क्यू मिल्क इज व्हाइट. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इज टी अँड टी. मँगो इज फ्रूट टी आणि मिल्क इज व्हाइट देखील काय टी. द गिवन स्टेटमेंट इज सिंबॉलिक फॉर पी और क्यू. पी और क्यू दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय टी होत्या म्हणजे टी और टी. डिसजंक्शन मध्ये दोघं फॉल्स तरच फॉल्स येतो. अदरवाइज काय लिहितो आपण ट्रू लिहितो. म्हणून आपण इथे व्हॅल्यू आली टी. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल T. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ मुंबई इज इन गुजरात देन दिल्ली इज इन द कॅपिटल ऑफ इंडिया. या ठिकाणी लॉजिक कनेक्ट काय आहे देन आहे कंडिशनल. दोन सिंपल स्टेटमेंट आहे. पहिलं सिंपल स्टेटमेंट आहे पी मुंबई इज इन गुजरात. सेकंड सिंपल स्टेटमेंट क्यू दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. मुंबई इज इन महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे म्हणून ते काय स्टेटमेंट आहे पण ते स्टेटमेंट काय फॉल्स आहे म्हणून पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय घेतली आपण फॉल्स घेतली. आणि दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया ती काय टी. द गिवन स्टेटमेंट इज सिंबॉलिक फॉर पी देन क्यू. ही कंडिशनल क्यू. पी ची ट्रूथ व्हॅल्यू होती एफ. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू होती टी. एफ देन टी. कंडिशनल मध्ये काय सांगितलं तुम्हाला मी स्टार्टिंगची व्हॅल्यू टी पाहिजे नंतरची व्हॅल्यू एफ असेल तरच एफ लिहा. अदरवाइज काय लिहायचे ट्रू लिहायचं. इथे टी आले. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल T. Next example. Milk is white if and only if the sun rises in the west.
इथे लॉजिकल कनेक्टिव्ह काय इफ अँड ओनली इफ. एक्झाम्पल बाय कंडिशनल. मग कुठले कुठले दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. लेट पी मिल्क इज व्हाईट. क्यू ए द सन रायझेस इन द वेस्ट. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण पी इफ अँड ओनली क्यू लिहिला. ट्रूथ व्हॅल्यूज मिल्क इज व्हाईट हे काय ट्रू आहे अँड द सन रायझेस इन द वेस्ट हे काय फॉल्स आहे. म्हणून आपण पी इफ अँड ओनली क्यू, पी ची व्हॅल्यू आपण टी टाकली, क्यू ची व्हॅल्यू एफ टाकली. बाय कंडिशन मध्ये दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तरच ट्रू लिहितो, अदरवाईज काय लिहितो आपण एफ लिहितो. म्हणून ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज